नरेंद्र मोदी यांच्या विमानामधून अयोध्येमधली घेतलेली ही दृश्य आपण इथे पाहतोय। संपूर्ण हा मंदिराचा परिसर देखील आपण पाहतोय कसा भगवामय या ठिकाणी झालेला आहे आणि काही वेळातच आता या सोहळ्याला सुरुवात होते। एक स्वप्न पूर्ण झालं अशी जी भावना रामभक्तांची आहे ती या ठिकाणी दिसते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी भूमिपूजन देखील केलेलं होतं आणि त्यानंतर आज मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हस्ते होत आहे। अयोध्येमध्ये पोहोचण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅमेऱ्याने टिपलेली ही अयोध्या नगरी। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानामधून अयोध्येची ही दृश्य टिपलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण TV9 मराठीवर पाहतोय। आज अयोध्येमध्ये 5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। कडाक्याची थंडी आहे, मात्र रामभक्त अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। निमंत्रित मान्यवर सुद्धा आता अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत। बड़ा प्यार लगा, बहुत मोहब्बत लगा, सबने प्यार दिया और भगवान के मंदिर आए तो कैसे लगता है इंसानों को। यहाँ तक बुला लिए वो हमारे लिए बहुत बड़ी बात है। हम तो चाहते हैं कि सब जूते निकाल कर आए तो और अच्छा है। तर मंदिराच्या परिसरातली ही दृश्य आणि काही वेळातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन, त्यांच्याच कॅमेऱ्यामधून टिपलेली अयोध्या नगरी आपण इथे पाहिली। तसंच प्रभू श्रीरामांचं मंदिर देखील आपण त्यामधून अनुभवलेलं आहे। तर ही प्रत्यक्ष दृश्य ही मंदिर परिसरामधली, मंदिराच्या आत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर साकेत परिसरामध्ये। काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरामध्ये आगमन। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेऊन येणारं हेलिकॉप्टर आपण या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्याने टिपलेलं आहे। साकेत परिसरामधली ही दृश्य आहेत आणि साकेत हेलिपॅडवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर लँड होईल आणि काही मिनिटात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर परिसरामध्ये दाखल होणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे हेलिकॉप्टर आपण पाहतोय साकेत हेलिपॅडवर। ते थोड्याच वेळात आता उतरेल आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरामध्ये प्रवेश करतील। मोठ्या संख्येने इथं सर्वजण पोहोचलेले आहेत। आता काही क्षणाचीच प्रतीक्षा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर साकेत हेलिपॅडवर उतरेल आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात प्रवेश करतील। तर दोन दृश्य आहेत। एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विमानामधून टिपलेली ही अयोध्या नगरी आणि दुसरी दृश्य आहेत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या विमानतळावरून हेलिकॉप्टरनं साकेत हेलिपॅडवर त्यांचं हे हेलिकॉप्टर आता उतरतंय। तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरनं अयोध्येमधल्या साकेत परिसरामध्ये दाखल झालेत। काही क्षणातच पंतप्रधानांचं मंदिरामध्ये आगमन आणि त्यानंतर मुख्य सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। पुढे 2 ते 3 तास हा सोहळा या ठिकाणी सुरू राहणार आहे। शंखनाद या ठिकाणी केला जाईल आणि विविध मंत्रोच्चारांमध्ये त्यानंतर देवतांना आवाहन करत प्रभू श्रीरामांना आवाहन करत या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे। मंदिर परिसरातली ही दृश्य आपण पाहतो। विविध सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना या सोहळ्याचं निमंत्रण। तर साकेत परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर मधून टिपलेली ही अयोध्या नगरी। एकेकाळी प्रभू श्रीरामांचं राज्य असलेली ही अयोध्या नगरी, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही अयोध्या नगरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची ही तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। वाद्यवादनानं पंतप्रधानांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे।